सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध मनसे लढत पाहायला मिळणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेला मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे. पदवीधरसाठी मात्र मनसे आणि भाजप ही आमने सामने उभी ठाकणार आहे. लोकसभेला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिलाय. पदवीधरसाठी आमने सामने का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. अक्षय. रुशाली, खरं तर 26 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे आणि त्यापूर्वीच सगळ्या पक्षाकडनं मोर्चेबांधणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष या मतदारसंघासाठी कोकणच्या पदवीधर मतदारसंघासाठी आपापले उमेदवार रिंगणात उतरवताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आता कोकणच्या पदवीधर मतदारसंघामध्ये मनसेने देखील आपला उमेदवार दिलेला आहे. अभिजित पानसे यांची अधिकृत घोषणा जी आहे ती राज ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. अर्थात मनसे ही आता महायुतीमध्ये आहे, परंतु कोकणच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध मनसे अशी लढाई जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे. कारण की भाजपकडनं देखील उमेदवार देण्यात आलेला आहे निरंजन डावखरे हे, आणि त्याच्यानंतर आता थेट मनसेकडनं अभिजित पानसे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये असलेले हे दोन महत्वाचे पक्ष आता कोकणच्या पदवीधर मतदारसंघासाठी आमने सामने येणार असल्याचं सध्या तरी पाहायला मिळते. त्यामुळे या अटीतटीच्या संपूर्ण कोकण पदवीधरच्या मतदारसंघाच्या लढाईमध्ये कोण जिंकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान होणार आहे आणि 1 जुलैला निकाल लागणार आहे. विशाली, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.